नमस्कार. उन्हाळा आलाय आणि याचा अर्थ बाजारात मस्त फळं यायला लागली आहेत. पण यातलं एक फळ असं आहे जे जवळजवळ सगळ्यांनाच आवडतं. हो, मी त्याच फळाबद्दल बोलतोय जे बाहेरून असं लालसर आणि थोडंसं खडबडीत दिसतं, पण आतून एकदम रसाळ आणि गोड. बरोबर ओळखलं, हीच तर आहे आपली फळांची राणी. तर मग आज आपण याच लिचीबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. चला तर मग या रसाळ फळाच्या दुनियेत एक फेरफटका मारून येऊया. सगळ्यात आधी चला लिचीची नीट ओळख करून घेऊया. ही आली कुठून आणि काय आहे नक्की? तर लिची हे मूळचं चीनमधलं फळ आहे, जे उष्ण हवामानात वाढतं. त्याची खास ओळख म्हणजे त्याचा गोड, रसाळ घर आणि वरची ती लाल रंगाची खडबडीत साल. आपल्याकडे भारतात तर बिहार, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशात लिचीची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. पण या लहानशा फळात काय दडलंय हे पाहून खरंच आश्चर्य वाटेल. हा तर जणू पोषणाचा एक छोटा खजिनाच आहे. बघूया आतमध्ये काय काय आहे. त्याची रचनाच बघा ना, किती साधी पण एकदम परफेक्ट. बाहेरून ती लालसर खडबडीत साल आतल्या नाजूक गराचं जणू संरक्षणच करते. आणि मग आतमध्ये तो पांढरा शुभ्र रसाळ गर आणि बरोबर मध्यभागी एक तपकिरी रंगाची बी. आणि ही स्लाईड तर अगदी स्पष्टपणे दाखवते की या लहानशा फळात काय काय भरलंय. यात व्हिटॅमिन सी इतकं जास्त असतं की मुठभर लिची खाल्ली तरी दिवसाची जवळजवळ सगळी गरज पूर्ण होते. त्यासोबतच पचनासाठी फायबर, हृदयासाठी पोटॅशियम आणि सगळ्यात भारी म्हणजे कॅलरीज एकदम कमी. चला आता हे पोषक घटक आपल्या आरोग्याला नेमके कसे फायदेशीर ठरतात ते पाहूया. लिची खाण्याचे मुख्य 5 फायदे आहेत. पहिला म्हणजे व्हिटॅमिन सी भरपूर असल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. दुसरं, त्वचा चमकदार राहते. तिसरं, फायबरमुळे पचनक्रिया सुधारते. चौथं, पोटॅशियम हृदयासाठी चांगलं काम करतं. आणि पाचवं म्हणजे कॅलरीज कमी असल्यामुळे वजन नियंत्रणात ठेवायलाही मदत होते. भारी आहे ना? पण थांबा, लिची कितीही आवडत असली तरी ती खाताना काही गोष्टींची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे संतुलन. लिची नेहमी योग्य प्रमाणातच खावी, विशेषतः लहान मुलांना देताना तर जास्तच काळजी घ्यावी. आणि हो, एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, रिकाम्या पोटी किंवा खूप जास्त प्रमाणात लिची खाणं टाळलेलंच बरं. बरं, आरोग्याच्या गोष्टी तर झाल्या. आता थोडं बाजूला जाऊन लिचीच्या जगातल्या काही इंटरेस्टिंग गोष्टी पाहूया. हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, पण एका लिचीच्या झाडाचं आयुष्य 100 वर्षांपेक्षा जास्त असू शकतं. अविश्वसनीय आहे नाही का? आणि ह्याला फळांची राणी का म्हणतात माहितीये? ह्याचं एक कारण म्हणजे पूर्वीच्या काळी राजघराण्यांमध्ये ह्या फळाला एक खास मान होता. लिची फक्त तशीच खाल्ली जात नाही, तिचे अनेक उपयोग आहेत. लिचीचा ज्यूस, आईस्क्रीम, शेक आणि फ्रूट सॅलडमध्येही तिचा वापर होतो, ज्यामुळे पदार्थांची चव अजूनच वाढते. पण हे फळ आपल्यापर्यंत पोहोचायला खूप मेहनत आणि वेळ लागतो. लिचीच्या झाडाला उष्ण आणि दमट हवामान लागतं आणि रोप लावल्यापासून फळं यायला जवळपास 4 ते 5 वर्ष लागतात. तर या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की लिची हे चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी फायदेशीर फळ आहे, यात काहीच शंका नाही. पण त्याचे सगळे फायदे मिळवायचे असतील तर ते योग्य प्रमाणात खाणं खूप गरजेचं आहे. तर मग आता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ही सगळी माहिती मिळाल्यानंतर या उन्हाळ्यात आपण लिचीचा आरोग्यदायी आस्वाद घेण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता निवडणार?